नॅशनल हायवेच्या प्रकल्प संचालकांना तोच मुद्दा विचारला, कारण तो जरी रस्ता जरी झाला तरी हा मूळ रस्ता आपला राहणारच आहे. अशा वेळेला तो रुंद करणं हा एक भाग. तर त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी 8-10 दिवसात तयार करावा अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये मीच या लोकसभा खासदार म्हणून या मतदारसंघाचा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक भाग मुख्यमंत्री महोदयांजवळ माझी जी चर्चा झाली, तर आपण जे म्हणताय त्या बळवलीपर्यंतचा टप्पा त्याच्या भूसंपादनाच्या रकमेची त्यांनी व्यवस्था केली, पण बळवली ते अलिबाग आज राज्य सरकारला जे अभिप्रेत आहे त्याचाही DPR बनवण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. ते एकदा DPR बनला की मग त्याची मी सविस्तरपणाने माहिती घेईन आणि ते आपल्याजवळ मला नक्कीच त्या ठिकाणी बोलता येईल. कारण आता आपल्या जिल्ह्यामध्ये MMRDA एक प्लॅनिंग अथॉरिटी आहे, नैनाची प्लॅनिंग अथॉरिटी वेगळी आहे, MSRDCची सुद्धा प्लॅनिंग अथॉरिटी आता आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आहे आणि मग जिल्हाधिकारीसुद्धा प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये मोडतात. अशांच्यात सुसूत्रता असणं या दृष्टिकोनातून आपण हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकल्प येतील त्याचा कसा फायदा करता येईल ते आपण नियोजित करणार. सर, मुंबई गोवा मार्ग 31 मेपर्यंत पूर्ण होईल असं नितीन गडकरींनी आश्वासन दिलेलं आहे, तर सद्यस्थिती तो पूर्ण होईल असं आपल्याला वाटते? दोन भाग आहेत. रस्ता बहुतांश आपल्या हद्दीतला जर का आपण बघितला तर तो जवळपास चिपळूणपर्यंत किंवा चिपळूणपासून सावर्ड्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. राहिला कुठला रस्ता, तर ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे, कारपाडाच्या तिथला ओव्हरब्रिज बहुतेक सुरू लवकर होईल, नागोंड्याचा ओव्हरब्रिज सुरू झाला, कोलाडचा ओव्हरब्रिज संपत आला आहे, तोही 10-12 दिवसात सुरू होईल. त्याच्यानंतर मग तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास. बाकीचा आपण ढालगर फाट्यावरती सुरू लागलो का तिथून थेट खेडपर्यंत किंवा चिपळूणपर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. त्याच्यामुळे रस्ता अपूर्ण असं जे काय म्हटलं जातं त्याच्याशी मी सहमत का नाही, तर रस्ता 90% पूर्ण झाला आहे. बायपासचं काम राहिलं, त्याची कारणं त्याच्यावरती चर्चा झाली. त्याच्यातल्या मी गेल्या 2 महिन्यामध्ये 3 बैठका घेतल्या. फॉरेस्ट, कोकण रेल्वे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशनची मोठी लाईन गेलेली म्हणून ट्रान्समिशन, अशा अनेक बैठका घेऊन मार्ग काढला आहे. तेही काम शीघ्रगतीने सुरू आहे. त्यामुळे 31 मे पूर्वी सगळा रस्ता म्हणजे बायपास खेरी सगळा रस्ता 100% पूर्ण होईल. सर, अलिबाग तालुक्यातल्या उमटे धरणावर 47 गावात 33 आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. सध्या पाणी टंचाईचा प्रश्न आहे. गाळ उपसा गेले कित्येक वर्ष झालेला नाही आहे. काय सांगाल अजितदादांच्या हयातीमध्ये? त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अंतुलेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगतसाहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्त्वाचं दुसरं धरण आहे आपलं सांबरकोंड, मी जलसंपदा मंत्री असताना ते गती दिली गेली होती. नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली आहे. ते काम सुरू करणं आवश्यक राहीलच, पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या वतीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सूचना दिल्या. त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल. तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांकडून करतो. सर, ते इंदापूर माणगाव बायपासचा जो विषय रेल्वेचा रेल्वे क्रॉसिंगचा, तर त्याची म्हणजे तुम्ही चर्चा केली संबंधित लोकांकडे, काय वाटतं म्हणजे किती वेळ जाऊ शकते? त्याची चर्चा आत्ता नाही झाली. त्याची चर्चा गेल्या 2 महिन्यात कमीत कमी 3 बैठका मी घेतल्या. त्याच्यातल्या बऱ्यापैकी NOC जी कोकण रेल्वेची होती ती मिळाली. त्याच्यावरती गर्डर ठेवत असतानाच तिथे जे ब्रिज आहे, रेल्वेसुद्धा आता आपला दुहेरी मार्ग झाला आहे. रत्नागिरीपर्यंत कोलाड ते रत्नागिरी कोकण रेल्वेचा मार्ग डबल ट्रॅक झाला आहे. इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालं आहे. अशा वेळेला इलेक्ट्रिफिकेशन, दुहेरी मार्ग, यांचे होणारे ब्रिज, नाल्यांवरचे, ह्या सगळ्यासाठी तांत्रिक अडचणी खूप होत्या. पण त्याच्यातला जो मुद्दा होता तो कोकण रेल्वेने पण सोडवला, नॅशनल हायवेने पण सोडवला, फॉरेस्टचा होता तोही सुटला. तेव्हा आता काम गतीने सुरू आहे. पण काम लगेचच 31 मे पूर्वी पुलासहित पूर्वी होईल का आज सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही बायपासचं काम शीघ्र गतीने आहे. प्रयत्न असा आहे की शक्य झालं तर एक मार्गिका का होईना सुरू कशी करता येईल त्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करतो. सर, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महापुरुषांची बदनामी केली जाते,
बागेश्वर बाबांनी जसा खोटा इतिहास मांडल्यानंतर संघटना आक्रमक झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पोंक्षे यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीत वाचली नाही असं म्हटलं. काय सांगाल अशा पद्धतीनं अपमानकारक विधानं करणं आणि नंतर माफी मागणं कसं बघता याकडं? हे अत्यंत गैर आहे. छत्रपती शिवरायांचा जन्मलेला इतिहास, फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक समतेचा वेगळा आविष्कार हे महाराष्ट्राच्या वैचारिक विचाराचा गाभा आहे. अशा वेळेला महापुरुषांच्या संदर्भामध्ये वक्तव्य करताना ते स्वतःला तथाकथित सुविध समजतात किंवा काही वेळेला नसलेलेसुद्धा बेलगामपणाने बोलत असतात. हे निषेधार्ह आहे. प्रत्येकाने या महापुरुषांच्या बाबतीमध्ये थोर समाजसेवकांच्या बाबतीमध्ये मर्यादा पाहूनच भान ठेवूनच वक्तव्य केलं. कागद निवडणुका झाल्या नाही, पण तिथे महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असतील आणि नियमानुसार असणाऱ्या मतदारांच्या संख्येच्या 75% मतदार म्हणजे नगरसेवक, नगरसेविका किंवा महानगरपालिकेचे नगरसेवक अस्तित्वात असतील तरीसुद्धा त्याच्या निवडणुका घेता येऊ शकतात. आता या दीर्घकाळ निवडणुका राज्यातल्याच रखडल्या, त्याच्यामध्ये काय रायगडच किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग नाही आहे. तर या संदर्भामध्ये ज्या वेळेला अधिसूचना निघेल त्यावेळेला राज्य म्हणून महायुतीचं चर्चा होईल. सर, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं स्थान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वच या अगोदरचे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील सगळेच एकत्र आलेले आहेत. कशा पद्धतीनं बघता याकडे? विरोधी पक्ष नाही कसं नाही? याचं कारण असं की जिल्ह्यामध्ये निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवल्या. दक्षिण रायगडमध्ये, उत्तर रायगडमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने एकत्रित लढवल्या. भारतीय जनता पक्षाने उत्तर रायगडमध्ये काही ठिकाणी शिवसेनेजवळ खालापूर तालुक्यात किंवा कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा युती केली. निवडणुका जास्त प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित लढवल्या. त्यावेळेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सत्ता संपादन होणार असं निर्णय झाला होता. त्यावेळेला उबाटाचे राहिलेले 2 जिल्हा परिषद सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उरणमधले 2 सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि गटनेता निवडताना त्यांनी त्यांची गटनेता निवडला, पण पक्ष म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर सोबत आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी पत्र दिलं. अखेरच्या टप्प्यामध्ये राज्य म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री शिंदेसाहेब, मुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष आणि उदय सामंत आमची 1 वर्षापहिल्यावरती मीटिंग झाली. त्याच्यातून एक धोरणात्मक निर्णय इतर बाबतीमध्ये झाला, पण रायगडच्या बाबतीमध्ये प्रकार झाला की शिवसेनेचा सहभाग यामध्ये असला पाहिजे. आदरणीय शिंदेसाहेबांजवळ माझी चर्चा झाली, उदय सामंतांजवळ त्याच्या अगोदर चर्चा झाली होती. प्रश्न माझ्या सहमतीचा होता, त्यामुळे मी त्या ठिकाणी सहमती दाखवली. कारण एकदा शिंदेसाहेब काय केवळ शिवसेनेचे नेते नाहीत, महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे त्या चर्चेच्यामुळेच आज आम्ही सगळेजण सत्तेमध्ये आहोत. राष्ट्रवादीचे घड्याळ्याच्या चिन्हावरती 16, उबाटा सेनेचे 5 अधिक काँग्रेसचे 2 असे 23 ही राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असं एक एकत्रित गट आहे. भारतीय जनता पक्षाचे 15 ते आम्ही निवडणूकपूर्व युगडे असल्यामुळे ते सोबत आहेत आणि मग शिवसेनेचे 21 हे सगळे झाल्यामुळे तुम्ही म्हणता ते 59 विरुद्ध 0 म्हणजे सगळे सत्तारूढ असं चित्र नक्की आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आता नाही त्याला काय करणार, पण प्रत्येक मतदारसंघातले काही प्रश्न आपापल्या जिल्हा परिषद सदस्य मांडेल. जिल्हा परिषदेची सत्ता आता स्थापन झाली, 3 पक्ष तुम्ही होईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. जिल्हा परिषदच्या कामाचा आज काय आढावा त्याच्यामध्ये अंतर्भूत नव्हता, पण स्वतंत्रपणाने जिल्हा परिषद प्रस्थापित झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना असे आम्ही सगळेच एकत्रित त्या ठिकाणी सत्तेवरती आलेलो आहोत. त्या संदर्भामध्ये सुद्धा एकंदरीत निर्णय घेण्याच्यासाठी जिल्हा परिषदची प्रक्रिया सुरळीतपणाने चालू ठेवण्याच्यासाठी सुद्धा आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुखांची बैठक ही लवकर त्या ठिकाणी आयोजित करायचं निर्णय करणार आहोत. कारण बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका
आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अनेक कामांची अंमलबजावणी या संदर्भामध्ये काहीतरी धोरण ठरलं गेलं पाहिजे महायुती म्हणून, ते करण्याचा सुद्धा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. जिल्ह्यामध्ये आता ग्रोथ सेंटर होणार आहे. तिसरी मुंबई बसवण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. माझी मुख्यमंत्र्यांची तपशीलवार चर्चा झाली. वसई अलिबाग जो कॅरिडॉर आहे तो कॅरिडॉर केवळ रेल्वेपुरता सीमित नाही, तर रस्ता आणि रेल्वे असा दोन्ही अर्थाने तो एकत्रित आहे. अशा वेळेला भूसंपादनाची रक्कम त्यांनी एक वित्तीय संस्थांच्या मार्फत उभारणी राज्य सरकारने केले. त्याच्यातून भूसंपादनाचा एकदा रक्कम देत असतानाच या रेल्वे मार्ग आणि हायवे हा वेगळा हवे राहील. विरार ते अलिबाग जो समान मार्ग इथपर्यंत असेल, एकतर पनवेलच्या आसपास किंवा कसा, पण आपल्या हद्दीमध्ये येणारा पुढच्या मार्गाची आखणी ही सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी होतील. आज पेण अलिबाग रस्त्याची सुद्धा चर्चा केली. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे आहे. मधल्या कालावधीमध्ये त्या रस्त्याची दुरुस्ती झाली. मी त्या NHAIच्या प्रकल्प संचालकांना सांगितलं, कारण माझी आणि गडकरी साहेबांची मधल्या कालावधीमध्ये भेट झाली. राष्ट्रीय महामार्गाला लागणारा निधी देण्याचं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे. अशा वेळेला पेण अलिबाग हा आपला जो जुना रस्ता आहे त्याचं रुंदीकरण आपण करू शकतो का? रुंदीकरणामध्ये अनेक गावं येतात, अनेक घरं येऊ शकतात. त्याचा एकदा निर्णय केल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये बोलता येईल आणि मग अलिबाग ते वसई विरार किंवा वसई विरार ते अलिबाग असा जो कॅरिडॉर आहे त्या संदर्भातला सुद्धा स्वतंत्रपणाचा निर्णय हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आहे. ते करण्याचा आम्ही सगळेजण प्रस्तावित करतो आहोत. पुढच्या वर्षभरामध्ये काही कालबद्ध निधी भारत सरकारचा, राज्य सरकारचा आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही माझ्या स्तरावरती लोकसभा सदस्य म्हणून माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आपल्यालाही काही या संदर्भामध्ये मौलिक सूचना करायच्या असतील तर आपण कराव्या अशी आपल्याला विनंती आहे. कारण आता जर काय असं आहे नाही परिस्थिती. आता हा विषय शेवटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. मी प्रदेशाध्यक्ष आहे. इतर जिल्ह्याच्या वतीमध्ये मी नक्कीच हस्तक्षेप करत आलो. जसं नंदुरबारचं आमचं पद रिक्त होतं, मी पक्षात चर्चा केली आणि निश्चितपणा नंदुरबारचं पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली. लगेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, त्याचे आदेश निघाले. स्वतः वहिनी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री झाल्या त्याला पुन्हा बीड त्याचेसुद्धा आदेश निघाले. आता रायगड असल्यामुळे या बाबतीमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे मी या विषयावरती बोलणार नाही वरिष्ठ पदावरती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे पद आणि जळगाव नाशिक हे 2 रिक्त आहे त्याची त्यांना नक्की माहिती आहे. मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या निवडणुका, राज्यातल्या 2 पोटनिवडणुका होत्या विधानसभेच्या, दादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामतीची आणि कर्डिलेंच्या निधनानंतर राऊरची होती. त्याचे निकाल 4 तारखेला लागतील. देशभरातल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांचे निकाल लागतील. मग एकत्रितपणे बसतील.